रंगांधळा या रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथा संग्रहातून चिखल नावाची कथा. भर दुपार, ऊन तापलेले, नजर टाकली तर डोळे चुरचुरतील इतके. धुळीचा रस्ता तापल्या तव्यासारखा रणरणता. चटचटच्या धुळीतून केतकीची अनवाणी पावले कशीबशी उचलली जात आहेत. वारा पडलेला, झाडाचे पानही हलत नाही. कुठून तरी ऐकू येणारी टोक पक्ष्याची कटकट, नाहीतर कावळ्याची कर्कश कार कार. बाकी दुपार निपचित पडलेली. केतकीला मात्र या कशाचेच भान नाही. तिच्या लेखी दुपार आणि संध्याकाळ आता सारखीच आहे. मनच जिथे पळून निघाले आहे तिथे बाहेरचे ऊन आणखी काय भाजणार. थकवा आला आहे तो देखील पायपीट केल्यामुळे नव्हे, पण अंगातली सारी शक्तीच कुणीतरी शोषून घेतली आहे. मन झपाटलेले, शरीर सुकून चिपळ झालेले, कांती फिकुटलेली, चेहरा मूळचा देखणा पण आता हडकलेला. केसांच्या जटांना कित्येक दिवसात पाणी लागलेले नाही. डोळ्यांकडे पाहून भीतीच वाटायची. पूर्वी सदा हसणारे ते डोळे आता जणू त्यात आग पेटली आहे. ते पुन्हा पुन्हा पाण्याने भरून येत आहेत, पण त्यातली आग मात्र अधिकच भडकते आहे. केतकी या जगात असून नसल्यासारखी झाली आहे. शरीर उरले आहे ते केवळ प्राणावरचे आवरण म्हणून, आणि प्राण उरले आहेत ते केवळ एकाच ध्यासामुळे. त्या ध्यासापोटीच केतकी शिल्लक राहिली आहे. उन्हातान्हात वणवण फिरते आहे. अखेरीस पोलीस चौकी येते तशी केतकी थांबते. 2 पायऱ्या चढून ती ओसरीवर जाऊन बसते. पोलीस चौकी म्हणजे 2 खोल्यांची पडकी जागा. मातीने सावरलेली, रंग उडालेले लाकडी टेबल, त्याच्या शेजारी 2 खुर्च्या, डगडगत्या, एक बाक, जाडजूड मिशांचा बुटका काळगेला पोलीस पाटील टेबलाशी बसलेला. तो केतकीला पाहून न पाहिल्यासारखे करतो. सध्या तो एका पटकेवाल्याशी बोलण्यात गुंग आहे. जाधव नावाचा नवा तरुण फौजदार. तो केतकीला जवळच्या बाकावर बसण्याची खूण करतो. तिची अधिक विचारपूस करण्याचा धीर मात्र त्याला होत नाही. पोलीस पाटलाला ते चांगलाच ओळखून आहे. कामाशिवाय अधिक बोलल्यास आपल्यावर आगाऊपणाचा आरोप येणार हे जाणून आहे. शिवाय तो नव्याने लागलेला आहे. अखेरीस पटकेवाल्याचे काम संपते. आपल्या चंचीतून 10-10च्या 4-5 नोटा काढून तो त्या पोलीस पाटलाच्या बटबटीत मुठीत कोंबतो. जाधन हे न पाहिल्यासारखे करतो. पोलीस पाटील इतके दात विचकून रुंद हास्य करतो आणि पटकेवाल्याला निरोप देतो. अखेरीस नाईलाजाने केतकीला विचारतो, काय ग बाई, तुझं काय काम? केतकी पदराने उगाच तोंड पुसल्यासारखे करते. कळवळून म्हणते, केलं तर फार उपकार होतील. अगं पण आधी काम तर बोल. हा भद्रकाळीच्या इथला गाळ आहे ना, तो उपसून काढा. गाळ उपसायचा? तो कशाला? बळीरामा आहे त्यात. पोलीस पाटील खदखदून हसतो आणि म्हणतो, कशावरून म्हणतेस तू हे? मला माहितीये, शपथ. घरी जा केतकी तू. केतकी रडकुंडीला आलेली. मला माहितीये तुम्ही नाही माझं काम करणार. कोण नाही मला गाळ उपसून देणार. कोण नाही बळीरामाला अग्नी देणार. कोण नाही. ती हुंदके देऊ लागते. जाधवला तिची दया येते, पण तो काही बोलू शकत नाही. खरे म्हणजे त्याला एकूण प्रकारची काहीच माहिती नसते. भद्रकाळीचा गाळ, त्याने त्यासंबंधी बरेच ऐकलेले असते. गावातून भद्रकाळी वाहते. या नदीला खोल डोह आहे. डोहापासून थोड्याच अंतरावर नदीचा गाळ साचून एक दलदलीची जागा तयार झालेली आहे. वर्षातून 12 महिने तिथे चिखलाची राड झालेली असते. आजूबाजूला उंच रानटी गवत वाढलेले. 2 पुरुष उंचीचा चिखल तयार झालेला. जागा मोठी धोक्याची. चिखल्यात चुकून जरी पाय रुतला तरी दलदल माणसाला आत ओढून घेते. त्या बाजूला कोणी फिरकत नाही. गुराखीसुद्धा गुरांना ती बाजू दाखवीत नाहीत. क्वचित एखादे चुकार ढोर गाळात फसते. वेळेवर लक्षात आल्यास लाट लावून चिखल उपसला जातो. दोऱ्या लावून
ढोराला बाहेर काढले जाते, पण काम एकूण त्रासाचेच. सहसा गाळ उपसला जात नाही हे सारे जाधवला ठाऊक आहे. पण ही मुलगी कोण? बळीरामा हिचा कोण? तो चिखलात रुतला कसा? आणि कुणीच त्याला बाहेर काढायला तयार का होत नाही हे त्याला कळत नाही. तो गप्पच बसतो. केतकी थोडा वेळ हुज्जत घालीत बसते. पोलीस पाटील मात्र तिचे काही ऐकून घेत नाही. तो तिला एकसारखा घरी जाण्याचा आग्रह करीत असतो. एवढ्यात सुकडं तिथे येऊन पोचतो. केतकीच्या मागावरच तो आलेला आहे. आल्याबरोबर तो पोलीस पाटलाला विडी देतो. स्वतःच्या आगपेटीने ती शिळगावून देतो. दुसरी स्वतःच्या ओठात ठेवतो आणि कमरेवर हात ठेवून केतकीच्या समोर उभा राहतो. केतकी पदर डोक्यावरून घेते आणि अक्षरही न बोलता एखाद्या पाळीव जनावरासारखी सुकड्याच्या मागून चालू लागते. पायऱ्या उतरताना ती वळून पाहते. तिची जाधवशी दृष्टादृष्ट होते. क्षणार्धच मग ती दोघेही बाहेरच्या पेटत्या उन्हात दिसेनाशी होतात. त्यांची पाठ वळताच पोलीस पाटील आपणहून जाधवला तिची माहिती देतो. हसत खिदळत जाधवच्या पाठीवर आणि स्वतःच्या मांड्यांवर चापट्या मारीत. केतकी रावसाहेब घाटगेंची मुलगी, एकुलती एक. रावसाहेब गावातले चांगले प्रस्थ, 50शी उलटल्यानंतरही ढाण्यावाघासारखा रुबाबदार दिसणारा माणूस. बायको लवकर वारली आणि पाठीमागे एकटी केतकी राहिली. मुलगा नव्हता, पण घरात पैसा गुळासारखा भरलेला. रावसाहेबाची दानत चांगली नव्हती. वाकडा येईल त्याचा काटा काढल्याशिवाय तो राहणार नाही अशी ख्याती. त्यामुळे सगळा गाव त्याला टरकून, त्याचा पैसा, त्याची माणसे या सगळ्यालाच गाव बचकून आहे. त्याचा शिकारीचा शौकही गावाला चांगलाच ठाऊक आहे. आजकाल घाटगेचे आणि त्याच्या मुलीचे मुळीच पटत नाही हेही सगळ्यांना माहीत. त्यामुळे कुणीच तिचे काही ऐकून घेत नाही. घाटगेचा राग जाणून बुजून कोण ओढवून घेणार? त्यातून खुद्द रावसाहेबालाच एक भयंकर रोग झालाय. हलक्या आवाजात पोलीस पाटील सांगतो. रावसाहेबाच्या लफड्यात न पडलेलं चांगलं. अजूनही जाधवला नीटसे कळलेले नाही की केतकीला हवे होते काय. मॅड झालीये ती, पोलीस पाटील म्हणतो. तिला वाटतं आपला नवरा त्या काळात आहे. जाधव काहीच बोलत नाही. मात्र त्याला तिची जातानाची नजर आठवते. त्या नजरेत भीती होती, असहायता होती आणि मदतीची याचना होती. संध्याकाळ. सगळ्या दलदलीवर सावल्या पसरलेल्या. उदास करड्या, लांब लांब सावल्या. सगळे शांत, निश्चल. त्यामुळे दलदल दबाव धरून बसल्यासारखी वाटते. मध्येच कुठेतरी हालचाल होते. बुडबुडे उठतात. त्यामुळे त्या चिखलातून घाणेरडे कुरूप असे काहीतरी एकदम डोके बाहेर काढील असे वाटते. कुठेतरी पिंगळा कर्कश ओरडत जातो. दचकायला होते. चिखलाच्या आजूबाजूला रानटी झाडे वाढलेली, चिवट वेली एकमेकीत गुंतलेल्या. पाऊल टाकले की अडकायला होईल असे वाटते. झाडांवरून ओघळणाऱ्या चिकट चिकाला मुंग्यांचे सर झोंबतायत. डासांचे थवे चिखलावर घोंघावतायत. दूरची झाडे काळोखात नाहीशी होऊ लागलेली. दूर कुणाच्या तरी हातातली पेटती चूड मध्येच हलून दिसेनाशी होते. पण केतकीच्या हरवलेल्या नजरेला जणू यातले काहीच दिसत नाही. तिला कसलीही भीती वाटत नाही. गवतात सरसर झाले की ती सवयीने अंग चोरते. पण एवढेच. कसल्या तरी विचारात कुणाच्याशा आठवणीत खोल बुडून गेल्यासारखी ती खाली पसरलेल्या गाळाकडे शून्यपणे पाहत उभी आहे. एकाएकी तिच्या खांद्यावर एक हात पडतो. ती दचकून वळते. तिच्यासमोर जाधव उभा असतो. ती पदर सावरून खाली पाहते. इथे काय करतेयस केतकी? काही नाही असे म्हणून ती आल्या वाटेने चालू लागते. जाधवही तिच्याबरोबर चालत राहतो. काही वेळ कुणीच काही बोलत नाही. मग जाधव विचारतो, बळीरामा कोण? चालता चालता केतकी मध्येच थांबते. त्याच्याकडे टक लावून पाहत विचारते, मला गाळ उपसून देणार? देईन, तो म्हणतो, पण मला आधी सगळी माहिती मिळायला हवी. केतकीच्या डोळ्यात आशा चमकते, पण ती एकदम काही सांगायला तयार होत नाही. तिचा सगळ्यांवरचा विश्वास उडालेला असतो.
तरीही जाधव आग्रह चालू ठेवतो. केतकीची काही नड असल्यास ती दूर करण्याचा प्रयत्न करावा असे त्याला मनापासून वाटत असते. पण ते जमले नाही तरी आपल्याकडे बोलल्यामुळे हिच्या मनावरचा भार निदान कमी होईल असा त्याचा हिशोब आहे. शेवटी तो गाळ नक्की उपसून देण्याचे आश्वासन देतो. तेव्हा ती सारे सांगायला तयार होते. बसूया जरा, जाधव म्हणतो. पण केतकी चालतच राहते. तो सुकडे असेल माझ्या पाळतीवर. दिवे लागणीच्या आत घरी परतायला हवं. दोघे चालतच राहतात. त्यांची चाहूल लागताच खारकुंड्या सरसर झाडावर चढतात. झाडांमागून वारा घुमत असतो. अंधारू लागते. चालता चालता केतकी बोलत असते. जाधव जीवाचे कान करून ऐकत राहतो. केतकी रावसाहेब घाटग्यांची एकुलती एक मुलगी. रावसाहेबांच्या मळ्यावर काम करणाऱ्या बळीरामाशी तिची ओळख झाली. बळीरामा मोठा देखणा गडी होता. अंग कमावलेले होते आणि आता तो नाव देखील कमावण्याच्या मार्गावर होता. इतर गड्यांसारखा माळ्यावर राबत तो जन्म वाया घालवणार नव्हता. त्याची महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. थोडेसे पैसे साठताच त्याने रावसाहेबांचे काम सोडले. आता तो गावात एक पिठाची चक्की उघडण्याच्या धडपडीत होता. त्याला दुसरे कुणीच नव्हते. आई लहानपणी वारली होती. शिवाय ती होती भाविणीपैकी. त्यामुळे नावाला नाट लागण्यापुरताच बळीरामाला तिचा फायदा झाला होता. बळीरामाशी ओळख होताच केतकी नुसती चुंबकाकडे लोखंड ओढले जावे तशी त्याच्याकडे ओढली गेली. तो बोले मिठास आणि शीळ तर त्याहूनही गोड वाजवी. त्याची शीळ ऐकत तासनतास बसून राहावे असे केतकीला वाटे. रानातल्या कुठल्याही पाखराला इतकी सुंदर शीळ घालता आली नसती. बळीरामालाही केतकी आवडली होती. पण रावसाहेबांसारखा माणूस ती बऱ्या बोलाने आपल्या हाती लागू देणार नाही हे त्याला ठाऊक होते. आपल्याच मळ्यातल्या गड्याने आपल्या मुलीची आशा करावी ही कल्पना देखील त्यांना सहन झाली नसती. पण आज ना उद्या ते त्यांना समजणारच होते. रावसाहेबांना तोंड देण्यातले अपूर्व धाडसही बळीरामा कधी ना कधीतरी करून पाहणारच होता. त्याशिवाय त्याचे महत्वाकांक्षी रक्त शांत होणार नव्हते. एकदा केतकी आणि बळीरामा भद्रकाळीच्या काठावर चोरून भेटली होती. नदीकाठच्या ओल्या वाळूत बळीरामाच्या अनवाणी पावलांच्या खुणा उमटत होत्या. तशी केतकीनंही आपल्या पायांतल्या चपला काढून हातात घेतल्या आणि त्याच्या पावलांच्या खुणांवर पावले ठेवीत ती चालू लागली. अगं बाई, केवढा मोठा आहे रे तुझा पाय. माझी 2 पावलं मावतील याच्यात. दोघेही असली. बळीरामाने तिला जवळ ओढून घेतले आणि आपल्या हाताबरोबर तिचे हात जुळवून घेत तो म्हणाला, आणि हात ते किती मोठे आहेत. खूप खूप मोठे. बळीरामा, माझा बळीरामा सगळ्याच मोठा आहे. त्याच्या हातावरून हळूवार हात फिरवीत केतकी म्हणाली. त्याने ते सोडवून घेतले आणि किंचित धसमुसळेपणानेच तिचा चेहरा हातात घेतला. त्याबरोबर त्याच्या बोटातली जस्ताची अंगठी तिच्या गालांना लागली. असे उद्गारून ती म्हणाली, लग्नानंतर ही अंगठी काढायची बरं का. मला लागते ती. या आपल्या बोलण्यावर तो खदखदून हसेल अशी केतकीची अपेक्षा होती. पण लग्नाचा विषय निघताच बळीराम गंभीर झाला. एकाएकी शीळ वाजवू लागला. त्याने अशी शीळ वाजवलेली तिने कधीच ऐकलेली नव्हती. ही शीळ नेहमीसारखी आनंदी नव्हती. अगदी खोल, गंभीर अशी ती शीळ होती आणि उदासवाणी. कुणाचे काहीतरी हरवले असावे आणि त्या हरपल्याला हाक मारावी तशी कातर शीळ बळीरामा घालीत होता. केतकीला ती शीळ असह्य झाली. तिच्या छातीचे ठोके जलद पडू लागले. डोळ्यात पाणी येणारसे वाटू लागले. तिने बावरल्यागत त्याचा दंड धरला. बळीरामाची शीळ मध्येच थांबली. क्षणभर झाडांमधून ती परत घुमल्यासारखी झाली आणि पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. आज येतो मी रावसाहेबांकडे. कशाला. केतकी भ्यायली होती. विचारायला. लग्नाचं विचारायला नको आता. नको. बाबांचा राग तुला माहिती नाही. अगं पण कधीतरी विचारायला नको. आणि ते काय मला खाणार आहेत. विचारलं तर ते कधीच हो म्हणायचे नाहीत. नाही तर म्हणतील
पुढं बघू काय करायचं ते. हातपाय हलवायलाच हवेत, नाहीतर मग रडत बसावं लागेल. केतकीला त्याचे म्हणणे पटले. एकदा काय ते सोक्षमोक्ष लावायलाच हवा होता. नुसते घोंगडे भिजत किती दिवस ठेवायचे. पण ती काहीच बोलली नाही. बळीरामाला प्रोत्साहन द्यावे असेही तिला वाटले नाही. तो आपल्या वडिलांना भेटणार हे समजल्यापासून तिच्या मनाला एक विचित्र हुरहुर लागून राहिली. त्या हुरहुरीतच ती घरी आली. पाहते तो सुकड्या रावसाहेबांची बंदूक साफ करीत ओसरीवर बसला होता. केतकीने त्याला विचारले, काय रे, ही कसली तयारी? केतकी आपणहून कधी सुकड्याशी बोलतच नसे. तिला सुकड्याची एक प्रकारची भीती वाटे. आज इतकी वर्षे तो घरातच होता, पण कधी तिच्याशी मायेने बोलला नव्हता. तसा तो अबोलच होता. सुकड्या नावाप्रमाणेच बारीक होता. त्याचे पंजे आणि पावले मात्र फताडी होती. त्याचे डोळे भेदक होते आणि मान किंचित खाली झुकवून तो नजर वरती रोखायचा. गालाची हाडे वर आली होती. दात अगदी पांढरे शुभ्र, एका ओळीत बसलेले आणि मोठे मोठे होते. तो हसला की त्याच्या काळ्याशार वर्णावर ते पांढरे खडूसारखे दात चमत्कारिक दिसत. त्याला कुणीच नव्हते. एखाद्या भूतासारखा तो वाडाभर वावरे. वाटेल तेव्हा वाटेल तिथून बाहेर पडताना दिसे. कशा कोण जाणे, पण सुकड्याला दाढीमिशा नव्हत्या. त्याचा तो गुळगुळीत चेहरा अगदी बघवत नसे. रावसाहेबांचा मात्र तो आवडता चाकर होता. दिवसा देखील तो समोर आला की केतकी दचकायची. पण आज तिचे मन जागेवर नव्हते. बळीरामा आज रात्री येणार एवढा एकच विचार तिला पुन्हा पुन्हा सुचत होता. म्हणूनच ती धीर करून तो प्रश्न सुकड्याला विचारू शकली. सुकड्या क्षणभर गप्पच राहिला. मग म्हणाला, आज रात्री साहेब शिकारीला यायचेत. केतकीचा जीव भांड्यात पडला. एकूण आज रात्री तरी बळीरामाची आणि त्यांची गाठ पडायची नाही. एवढ्यात माडीवरून काकणे फुटल्यासारखा हसण्याचा आवाज ऐकू आला. केतकीच्या कपाळावर आठ्या पडल्या. आजकाल वरचेवर तो आवाज ऐकू यायचा. रावसाहेबांची कीर्ती बाहेर काहीही असली तरी आजवर वाड्यावर कोणी बाईमाणूस आलेले तिला आठवत नव्हते. पण अलीकडे कधी कधी माडीवरून एका बाईचे बोलणे, हसणे ऐकू यायचे. ती कोण होती हे विचारण्याचा धीर केतकीला कधी झाला नव्हता. केतकी चाहूल घेत तिथेच उभी राहिली. थोड्याच वेळात पायऱ्या वाजल्या. रावसाहेबांची पाहुणी उतरली. डोक्यावरचा पदर अर्धा चेहरा झाकीत होता. त्यामुळे रूप दिसले नाही, तरी तिची स्थूलशी आकृती केतकीच्या ध्यानात राहिली. वाढत्या काळोखात ती पायऱ्या उतरून गेली. रात्र फार पडली. झाडाझाडातून किर्र वाजू लागली. जेवणी खाणी आटोपली. दूरवर एका कुत्र्याने गळा काढला. त्याचे ऐकून दुसरे, त्याच्या मागून तिसरे, असे करीत कुत्री विवळत राहिली. मग कुणीतरी खेकसले आणि त्यांच्यावर दगड भिरकावला. तशी ती हळूहळू चुपचाप होऊ लागली. खालच्या आवाजात क्याव क्याव करीत राहिली. अंगणात कुणाच्या तरी वाहना आणि हातातली काठी वाजली होती. केतकीचा जीव कानात गोळा झाला. पाठीमागच्या दारातून तिने वाकून पाहिले. बळीरामा अंगणातून आत आला. सुकड्याचे आणि त्याचे काही बोलणे झाले असावे. तो करा पायऱ्या वाजवीत माडीवर गेला. केतकी पदराला हात पुसीत माडीखाली येऊन उभी राहिली. वरच्या संभाषणाकडे कान देऊ लागली. रावसाहेबांनी शिकारीला जाण्याचा सगळा जामानिमा चढवला होता. पुढ्यात बाटली ठेवून ते पीत बसले होते. त्यांनी ग्लास तोंडाला लावला आणि जिन्याजवळच्या भिंतीवर मोठी सावली पडली. पाठोपाठ चपलांची करकर ऐकू आली. रावसाहेब कोण म्हणून विचारतात एवढ्यात बळीरामाचा बलदंड देह माडी चढून येऊन त्यांच्यासमोर उभा राहिला. केतकी माडीखालून ऐकत होती. बळीरामाने आपल्या येण्याचा हेतू शक्य तेवढ्या सभ्यपणे सांगितला. पण तो ऐकताच रावसाहेब भयंकर खवळले.
त्यांचे मूळचे खोल मोठे डोळे संतापाने विस्फारले. कपाळ एवढे भव्य असूनही आठ्यांमुळे टिचभर दिसू लागले. रक्त चढून चेहरा लालबुंद झाला. जाडजूड टोकदार मिशांना पीळ देऊन ते ओरडले, ही शामत पोरा तुझी? माझ्या दारचा गडी तू आणि मालकाच्या पोरीवर नजर? आता शांत राहणे बळीरामालाही कठीण जाऊ लागले. पण असे काहीतरी ऐकायला मिळेल अशी अपेक्षा त्याने ठेवलीच होती. त्यामुळे तो काहीच न बोलता चित्रासारखा बसून राहिला. आजवर कधीच तो या माडीत आला नव्हता. माडीत एक कंदील जळत होता. त्याच्या प्रकाशात रावसाहेबांची सावली हलत होती. भिंतीवर रानडुकरांची आणि काळविटांची मुंडकी लावलेली होती. ती अपुऱ्या उजेडात जिवंत वाटत होती. रावसाहेबांनी संतापाला वाट करून देण्यासाठी ग्लास रिकामा केला. त्यांची मूळची बेताल जीभ आता अधिकच सैल झाली. चक्की काढणार असलास गावात म्हणून माझी बरोबरी? चक्की काढणार असलास गावात म्हणून माझी बरोबरी? तुला काय वाटतंय पोरा? केतकी म्हणजे काय चिंचेचा पाला आहे का वाटेवरच्या पोरानं येता जाता ओरबडावा? शहरच्या शिकलेल्या पोरांच्या मागण्या आहेत तिला. तुझ्यासारख्या चिखलातल्या किड्याला? रावसाहेब तोंड सांभाळून बोला. केतकी श्वास रोखून ऐकत होती. वर जाऊन मध्ये पडावे की काय ते तिला सुचत नव्हते. एका बाजूला वडिलांची भीती होती, दुसऱ्या बाजूला बळीरामाची काळजी. बळीराम स्वतःवर ताबा ठेवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करीत होता. त्याच्या नाकपुड्या थरथरत होत्या. माडी एखाद्या गुहेसारखी गूढ वाटत होती. कंदिलाची ज्योत थरथरत होती आणि त्या दोघात तब्येतदार पुरुषांच्या सावल्या हातगाईला आल्याप्रमाणे भिंतीवर हलत होत्या. मला दम देतोस? रावसाहेब गाडग्याला ओळखलं नाहीस अजून? 5 मिनिटात होत्याचा नव्हता करून टाकेल. चिखलातला किडा नाहीतर काय? भावणीची औलाद. शरम नाही वाटत कुळवंताच्या घरात शिरून पोरगी मागायला? चिखल आहेस तू, घाण. रावसाहेब परिणाम चांगला होणार नाही. रावसाहेबांनी ग्लास पुन्हा भरून तोंडाला लावला. एकदा सोडून हजारदा म्हणेन चिखल. आता बळीरामाचाही तोल सुटला. तो रावसाहेबांच्या अंगावर धावून गेल्यावर रावसाहेब तयारच होते. त्यांनी कोपऱ्यातली बंदूक उचलली. बळीरामा एकदम मागे झाला. बंदूक उचलून रावसाहेबांनी नेम धरला. संरक्षणासाठी बळीने दोन्ही हात वर उचलले. क्षणभर रावसाहेबांची नजर त्याच्या उघड्या पंजांवर खेळली. आता ते चाप खेचणार एवढ्यात केतकीची किंचाळी त्यांच्या कानांवर पडली. केतकी पुढे झाली आणि तिने बळीरामाला पाठीशी घातले. बाजूला हो. या चिखलाचा डाग घरावर पडण्याच्या आधीच. रावसाहेबांनी पुन्हा बंदूक उचलली. केतकी भयाने चित्कारली. एवढ्यात दारात जीप येऊन थांबली. शिकारीची मंडळी आली होती. त्यांनी खालून हाका मारायला सुरुवात केली. रावसाहेबांनी बंदूक उचलली, खांद्यावर टाकली आणि खाड बूट आपटीत ते जिना उतरून गेले. जीपमध्ये कोण कोण होते ते केतकीला नीटसे दिसले नाही. पण मगाचा हसण्याचा आवाज पुन्हा एकदा ऐकू आला. बळीरामाचे सर्वांग घामाने डबडबले होते. यात राख म्हणावं तो बरळत होता. मला चिखल म्हणतो. चिखल नाही सूड घेतला तर नावाचा बळीरामा नाही. केतकी पुढे झाली. जीपचा आवाज दूर जात ऐकू येईनासा झाला. बळीरामाला शांत तरी करावे हेच तिला समजत नव्हते. शांत तरी कसे करावे हेच तिला समजत नव्हते. तिने त्याचा घाम पुसण्यासाठी पदर पुढे केला. पण दुसऱ्या क्षणी तिचा हात मागे झाला. माडीच्या दारात सुकड्या उभा होता. एक अक्षर न बोलता बळीरामा त्याच्या अंगावरून खाली उतरून गेला. सुकड्याने मालकाची बाटली आणि ग्लास उचलून ठेवले. कंदील उचलला आणि तो उभाच राहिला. तशी केतकी उठली आणि चालू लागली. तिच्या मागोमाग सुकड्या जिना उतरून आला. रात्रभर बाहेर कुत्री विवळत होती. त्या रात्री केतकीच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी सुकड्या सांगत आला, वरती साहेब बोलवत्यात. त्याची चर्या नेहमीसारखीच निर्विकार होती. पण केतकीच्या
छातीत मात्र धस्स झाले. आजवर तिला नेहमीच रावसाहेबांची भीती वाटत आली होती. तसे म्हटले तर तिच्यावर कधीच कोणी माया केली नव्हती. आई लहानपणीच गेली होती आणि रावसाहेबांनीच तिला लहानाचे मोठे केले होते. तिला सारे काही वेळच्या वेळी मिळेल, काही कमी पडणार नाही एवढी काळजी ते घेत. मुलीवर यापेक्षा वेगळी काही माया करण्याची गरज आहे असे त्यांना वाटत नसे. केतकी धीर एकवटून माडी चढून गेली. रावसाहेब दाढी करीत बसले होते. धारदार वस्त्रा झरझर फिरत होता. त्यांच्या हातातला तो वस्त्रा पाहिला की केतकीला नेहमी कसेसेच होईल. त्याची धार आपल्यालाच चाटून जात आहेसे वाटे. रावसाहेब तिच्याकडे न बघता बोलले, हे पहा, तुला लग्नाची घाई झालीये हे ठाऊक आहे मला. पण त्यासाठी बाहेर हे असले उकिरडे फुंकायची गरज नाही. समजलीस? आम्ही अजून जिवंत आहोत. आपल्या तोलाचं स्थळ बघितलंय आम्ही आणि तुझं लग्न त्याच्याशीच होणार आहे. राहील ध्यानात? केतकीचा जीव उडून गेला. रावसाहेब कशाविषयी बोलतायत हे तिला कळत नव्हते. सातारकर म्हणून आहेत. घराणं श्रीमंताचं आहे. झालंच तर मुलगा हुशार आहे. मुंबईला कॉलेजात शिकतोय. जीवाचा धडा करून केतकी म्हणाली, मला लग्न नाही करायचं. काय म्हणालीस? रावसाहेब वळले. पुन्हा बोल. मला सातारकरांशी लग्न नाही. बस. रावसाहेब गरजले. त्यांचा मघाचा धीमा स्वर साफ पालटला. आम्हाला हे पुन्हा ऐकायला येता कामा नये. त्या भावणीच्या पोराबरोबर तू कधीही दिसता उपयोगी नाही. समजलं? काही वेडवाकडं येऊ दे माझ्या कानावर. मग सांगून ठेवतो, तू माझी मुलगी नाहीस की मी तुझा बाप नाही. हाल होतील तुझे. खिडकीतून येणाऱ्या किरणात त्यांच्या हातातला वस्त्रा मध्येच चमकून जात होता. केतकीला तिकडे पाहावेना. तिने मान वळवली. रावसाहेबांचा गैरसमज झाला. माझ्याकडे उद्धटपणा. चल, चालती हो खाली. आणि लक्षात ठेव, आजपासून बळी तुला मेला. पदराने डोळे टिपीत केतकी खाली उतरून आली. रावसाहेबांनी मारून आणलेली शिकार ओसरीवर पडली होती. हातातल्या धारदार सुऱ्याने सुकड्या त्या हरिणावर एक एक घाव शांतपणे घालीत होता. एकेका घावात एक एक अवयव सुटा होत होता. मात्र अजूनही त्या हरिणाचे डोळे मेलेले नव्हते. त्यातले पाणी कायम होते. जणू अजूनही ते हरिण विणवीत होते, सुटकेसाठी आकांत करीत होते. ते पाहता पाहता केतकीला भोवळ आली. लाकडी खांबाचा आधार घेऊन ती मटकन खाली बसली. दिवसभर केतकी निजूनच होती. संध्याकाळच्या वेळी तिला कोणीतरी हाक मारली. बाहेर बोलावले. केतकी कशीबशी ओसरीवर आली. एक पोरगा सुरंगीचे वळेसर घेऊन आला होता. हीच केतकी, दाखव तिला वळेसर, असे म्हणून घर दाखवायला आलेली. मुलगी निघून गेली. पोरगा वळेसर दाखवू लागला. पण केतकीला आज कसला उत्साहच नव्हता. मला नकोत वळेसर, असे म्हणून ती घरात जाऊ लागली. पण तेवढ्यात, जरा थांबा बाई, अशी हाक त्या पोराने मारली. केतकी थांबली. त्याने तिला खुणेने जवळ बोलावले. सदऱ्याच्या खिशातून घड्या पडलेला कागद काढून दिला. केतकीने तो लुगड्याच्या निर्यात लपवला. ती घाईघाईनं आत आली. पलंगावर पडून तिने तो कागद उलगडला. आतील अक्षर बळीरामाचे होते. अजून एक प्रहर रात्र शिल्लक होती. केतकीच्या पलंगाजवळच्या खिडकीवर 2 टिचक्या बसल्या. केतकी जागीच होती. ती चटकन उठली. पलंगाखाली ठेवलेली पिशवी तिने उचलली आणि आवाज न करता दार उघडले. दारात बळीरामा उभा होता. न बोलता दोघे चालू लागली. पावलांचा देखील आवाज होणार नाही अशा खबरदारीने. काळोखातून त्यांनी अंबाबाईचे देऊळ गाठले. भटजी बाहेर उभा होता. पण तो देवळाचा नेहमीचा पुजारी नव्हता. देवळाचा पुजारी पाठीमागेच राहत असे. तो अजून साखर झोपेत गुंग असावा. हा भटजी बळीरामाने शेजारच्या गावाहून आणला होता. हारासुद्धा सगळे साहित्य घेऊनच तो आलेला होता. केतकीची मनस्थिती चमत्कारिक झाली होती. अशा तऱ्हेने लग्न गुपचूप उरकण्याची पाळी आपल्यावर येईल
असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. ते उघडकीला आले तर काय होईल याची भीतीही वाटत होती. पण लगेच मनात येई, सकाळच्या एसटीने तर आपण गाव सोडून जाणार. पुढे निदान काही काळ तरी आपण या गावचे तोंड पाहणार नाही. आपण परत येईपर्यंत वादळ नक्कीच शमलेले असेल. शिवाय असे लग्न करण्यावाचून दुसरा इलाजच काय होता? लग्न लांबणीवर पडते आणि पाऊल घसरते तर गावभर बदनामी झाली असती. जन्मातून उठावे लागले असते. अशा विचारानेच ती या धाडसाला तयार झाली होती. त्यातून आता बळीरामाचा आधार होता. लग्न झाल्या क्षणापासून सतत तो तिच्याबरोबरच राहणार होता. मग आता घाबरण्याचे कारण काय होते? भटजींनी चटपटीतपणे सगळे विधी उरकले. नवरा नवरींनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. भटजींनी घंटा वाजवली. दोघांनी मग अंबाबाईला हात जोडले. केतकी मनातल्या मनात म्हणाली, आई अंबाबाई, तुझ्या लेकीला सांभाळ. बळीरामाने हात जोडायचे म्हणून जोडले. त्याला हे सारे कधी एकदा आटोपेलसे झाले होते. गाभाऱ्यात अंधार होता आणि एका विझत आलेल्या नंदादीपाच्या प्रकाशात अंबाबाईचे डोळे अधिकच बटबटीत आणि दगडी वाटत होते. त्यांच्यात करुणेचा अंशही दिसत नव्हता. दूरवर कोंबडे आरवायला लागले. पाखरांचा कलकलाट सुरू झाला. हळूहळू फटफटायला लागले. भटजीला दक्षिणा देऊन वाटेला लावले आणि दोघे एसटी स्टँडकडे निघाली. गळ्यातले हार काढून केतकीने आपल्या हातातल्या हरिणछाप हिंगाच्या पिशवीत टाकले होते. बस सुटायला अजून अवकाश होता. बळीरामाने सावधगिरी घेऊन जागा राखून ठेवल्या होत्या. त्यामुळे तशी पंचाईत नव्हती. बळीरामा जाऊन शेजारच्या कॅन्टीनमधून 2 कप चहा घेऊन आला. तो काळा मिचकूट चहा पिऊन सुद्धा केतकीच्या अंगात थोडी हुशारी आली. तिला विलक्षण थकवा आला होता. रात्रभर डोळ्याला डोळा न लागल्यामुळे डोकेही थोडेसे दुखू लागले होते. छाती अजूनही धडधडत होती. आपले लग्न झाले ते जागेपणी की स्वप्नात असा घोळ पडला होता. एकदाची गाडीत बसलो आणि या गावापासून दूर गेलो की सुटलो, अशा विचारात ती बाकावर निमूट बसून राहिली. बसल्या बसल्याच केतकीला डुलकी लागली. बळीरामा तिच्या कानाशी लागून म्हणत होता, आता आपलं कुणी नाही की आपण कुणाचे नाही, आपण फक्त एकमेकांचे. केतकी लाजून म्हणत होती, पुरे बाई, दूर व्हा ना, मिशा टोचतात. दूरवर कसला तरी गलका झाला. बळीरामा जागचा उठला आणि काय प्रकार आहे ते पाहायला गेला. एक जण बसस्टँडच्या आवारातच बायकोला मारहाण करीत होता. मध्ये बघे जमले होते. फिदी हसत होते. पण भांडण सोडवायला कुणी पुढे येत नव्हता. बळीरामाचे रक्त तापले. मागचा पुढचा विचार न करता तो पुढे आला आणि त्याने मार खाणाऱ्या बाईला पाठीशी घातले. तिचा नवरा त्याच्या अंगावर गुरगुरू लागला. पण बळीरामाची धिप्पाड आकृती पाहून अधिक काही करण्याचे त्याची छाती होईना. तो नुसताच गुरगुरून गप्प बसला. मग काही लोकांनी जाऊ दे म्हणत बळीरामाला बाजूला काढले. बायकांकडे हुशारी, असे काहीसे बडबडत बळीरामा त्यांच्याबरोबर चालू लागला. अचानक एक जीप येऊन त्यांच्यासमोर थांबली. तत्क्षणी वेळ न गमावता त्या चौघांनी बळीरामाला आत ढकलले. तो काही बोलू शकण्याच्या आतच जीप सुरू झाली. रो आवाज करीत धुळीचा एक लोट उठवीत बळीरामाला घेऊन चालती झाली. केतकीचे सुखस्वप्न काही क्षणात संपले. ती जागी होऊन पाहते तो बळीरामा जवळ नाही. गेला असेल जवळच कुठेतरी म्हणून तिने काही वेळ वाट पाहिली. पण हळूहळू बस सुटण्याची वेळ झाली आणि लोक धावपळ करू लागले. तरीही जेव्हा का तो येईना तेव्हा मात्र तिला काळजी वाटू लागली. दोन्ही पिशव्या उचलून ती पळत सुटली आणि सगळा स्टँड पालथा घालून आली. तिला बळीरामा कुठेच दिसला नाही. रडवेली होऊन ती पहिल्या जागी परतली. अखेरीस एसटीची बस सुटली.
तरीही बळीरामा परतला नाही. केतकीला हुंदका फुटला. धुळीत काहीतरी पडलेले तिला दिसले. त्यांच्या लग्नाचे हार होते ते. तिने ते पिशवीत कोंबले. या धावपळीत ते पिशवीतून खाली पडले असावेत. अजूनही ते ताजे होते. केतकी पळत जाऊन ते उचलणार इतक्यात बस मागे आली आणि वळण घेऊन चालू लागली. बसची चाके धुळीत पडलेल्या त्या हारांवरून गेली. केतकीला ते पाहावेना. तिने मान वळवून डोळ्यांवर हात घातले. पण एवढ्यात जे दिसले त्यामुळे ती विलक्षण दचकली. तिच्यासमोर सुकड्या उभा होता. एक शब्दही न बोलता तो खाली वाकला. त्याने दोन्ही पिशव्या उचलल्या आणि तो शांतपणे वाड्याच्या दिशेने चालू लागला. वाड्यात शांतता होती. रावसाहेब कुठेतरी बाहेर गेल्याचे समजले. केतकीशी कोणी एक अक्षरही बोलले नाही. ती मुकाट्याने आपल्या खोलीत गेली आणि पडून राहिली. कुणीतरी जेवणाचे ताट घेऊन आले, पण केतकी जेवली नाही. ती नुसती पडूनच राहिली. तिला अगदी आजारासारखे झाले होते. उठण्याची शक्तीही तिच्या अंगात नव्हती. मनाला हजार प्रश्न भेडसावीत होते. बळीरामाचे झाले काय ते समजत नव्हते. सुकड्या आपल्या मागावर असणार आणि रावसाहेबांनीच काय करायचे ते केले असणार यात तिला तीळमात्र शंका नव्हती. पण ते काय असेल याच्या विचाराने मात्र तिच्या जीवाचे पाणी पाणी होईल. गावात रावसाहेबांची कीर्ती काय होती ते तिला माहीत होते. वाटेत येईल ते कापून काढायचे अशी त्यांची वृत्ती होती. बळीरामाला त्यांनी त्या दिवशी धोक्याची सूचना दिलेली होती. तिलाही त्यांनी बजावून ठेवलेले होते. हळूहळू दुपार टळून गेली. केतकीला धड झोप येत नव्हती की धड जाग राहत नव्हती. मध्येच क्षणभर डोळा लागला की तिला निरनिराळ्या भयंकर गोष्टी डोळ्यांसमोर दिसायच्या. जाग आली की विचारांच्या इंगळ्या मनाला डसायच्या. तिच्या डोळ्यांसमोर रावसाहेबांचा हलता वस्त्रा दिसत राही. मारून आणलेल्या हरणाचे डोळे दिसत आणि बसच्या चाकाखाली चिरडलेले लग्नाचे हार आठवत. बाहेर थोडीशी गडबड झाली. कदाचित बळीच आला असेल अशा आशेने केतकी धडपडत उठून बसली. तिने खिडकीतून पाहिले. रावसाहेब येत होते. त्यांच्या अंगावर शिकारीचा पोशाख होता. खांद्याला बंदूक लटकावलेली होती. पण आज त्यांनी कसलीच शिकार बरोबर आणलेली दिसत नव्हती. मग त्यांनी शिकार केली होती तरी कुणाची? दणदण पावले टाकीत समोरून येणाऱ्या रावसाहेबांच्या आकृतीकडे केतकीला पाहावेना. ती आत वळली आणि पलंगावर अंग टाकून स्फुंदू लागली. उशीत डोके खुपसून ती किती वेळ तशीच पडून होती कुणास ठाऊक. ती भयभीत मनाने वाट पाहत होती. रावसाहेबांची दणदण वाजणारी ती पावले आपल्या खोलीच्या बाहेर वाजतील, दाराशी येऊन थांबतील, बाहेरून ढकलून दार उघडेल, त्यांची भीमकाय मूर्ती दरवाजात उभी राहील. मग ते प्रश्न, ती निंदा, त्या धमक्या. केतकीला जीव कोसा झाला. एवढ्यात दरवाजा किर्र वाजला. केतकी दचकून उठून बसली. पण दारात रावसाहेब नव्हते. तो सुकड्या होता. एका हातात जेवणाचे ताट आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन तो उभा होता. त्या दोन्ही वस्तू तिथे ठेवून सुकड्या निघून गेला. केतकी तशीच निजून राहिली. तिची अन्नावर इच्छाच नव्हती. बाहेर चांगलाच काळोख पडला होता. आता बहुधा रावसाहेब येणार नव्हते. तिला काही विचारणार नव्हते. त्यांनी स्वतःच तिला बजावून ठेवले होते. बळीरामाशी संबंध ठेवलास तर तू माझी मुलगी नाहीस की मी तुझा बाप नाही. ते आपल्या शब्दाला जागणार होते. आपल्या कैद्यासारखे, पाळीव जनावरासारखे तिला वागवले जाणार होते. एखाद्या कैद्यासारखे, पाळीव प्राण्यासारखे तिला वागवले जाणार होते. तिचे या घरातले स्थान पूर्वीचे राहिलेले नव्हते म्हणा. तेही बरोबरच. आता ती रावसाहेब घाडग्यांची मुलगी नव्हती. ती बळीरामाची बायको होती. पहाटे मिणमिणत्या उजेडात लागलेले ते लग्न खरेच होते. गळ्यातल्या साध्या दोऱ्याच्या मंगळसूत्रावरून तिने हात फिरवला. एकदम अंगात बळ आल्यासारखे तिला वाटले आणि याच क्षणी तिला एक आवाज ऐकू आला. तिच्या ओळखीचा, फार ओळखीचा. ती तिच्या बळीरामाची शीळ होती. केतकीच्या अंगात दुप्पट अवसान आले. ती उठली आणि खिडकीत जाऊन उभी राहिली. एकूण आपल्याला वाटले तसे बळीरामाचे काही बरे वाईट झाले नाही तर तो आला होता. तिला न्यायला आला होता. पण हे कसले धाडस? रावसाहेबांच्या वाड्यासमोर उभे राहून शीळ घालायची म्हणजे? समजा कुणी ऐकले तर? काळोखात
डोळे ताण टाळून केतकीने चौफेर नजर टाकली, पण बाहेर कुणीच नव्हते. शीळ मात्र ऐकू येतच होती. केतकी बावरली. ही काय थट्टा? भलतीच जीवघेणी. कुठे लपून शीळ वाजवतोय हा? आणि एकदम तिला वाटले, ही शीळ वेगळी आहे. बळीरामाचीच खरी, पण तरीही त्याची नसल्यासारखी. फार फार लांबून ऐकू येत असल्यासारखी. नेहमीसारखी मजेत घातलेली नव्हे. अगदी उदासवाणी, करुण आणि तरीही फार कर्कश. कुणीतरी टाहो फोडावा तशी, कुणीतरी ऊर फोडून रडत असावे तशी. ती शीळ ऐकता ऐकता केतकीच्या काळजाचे पाणी पाणी झाले. ती आत वळली, पण ती शीळ सबंध खोलीत घुमत होती. खोलीच्या कानाकोपऱ्यातून शेकडो माणसे एका सुरात शीळ घालीत असावीत तसे वाटत होते. शीळ ऐकावीशी तर वाटत होती, पण ऐकताना जीवाचा थरकापही होत होता. भास म्हणावा तर सबंध खोली नुसती त्या शिळेने दुमदुमत होती, हादरत होती. पण तरीही ती दुसऱ्या कुणाला ऐकू येत नसावी, कारण घरात तशी काही हालचाल नव्हती. थकल्यासारखी होऊन केतकी भिंतीला डोके टेकून उभी राहिली. एवढ्यात कुणाच्या तरी हात डोक्यावरून फिरल्यासारखे तिला वाटले. तिने दचकून मान वर उचलली. तिला कुणीच दिसले नाही. फक्त जवळच भिंतीवर एक डाग पडला होता. ती बघते आहे एवढ्यात त्याच्या शेजारीच दुसरा एक मोठा डाग पडल्या पाहता पाहता उमटला. सगळे धैर्य एकवटून केतकीने कोपऱ्यातला कंदील उचलला. त्याच्या प्रकाशात वर पाहिले. तिला जे काही दिसले त्याने तिचे भान पुरते हरपले. ते 2 डाग हाताच्या पंजांचे होते. ओल्या ओल्या चिखलाने डबडबलेल्या 2 रुंद तळहातांचे डाग आणि त्यातल्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाच्या पेरात सुटलेली जस्ताच्या अंगठीची जागा. चिखल. कंदिलाच्या पिवळट प्रकाशात त्या पांढऱ्या स्वच्छ भिंतीवर ओलाशार लालवट चिखल चकचकत होता. केतकीची सारी भीती पार ओसरली. तिला अंदेशा मिळाला होता. तिच्या बळीरामाने तिला आपला पत्ता कळवला होता. भद्रकाळीच्या दलदलीतला तो लालवट चिखलच आता त्याचे घर झाला होता आणि तिथे तो कायमची काळझोप घेत पडला होता. म्हणा त्याला झोप तरी कुठे लागली होती. तो तर बेचैन होऊन सर्वत्र संचार करीत होता. पहिली धाव त्याने घेतली होती ती आपल्या जीवाच्या काळिजाकडे. टाहो फोडून त्याने शीळ घातली होती. आपल्या मायेच्या सखी सोबतिणीच्या डोक्यावरून हात फिरवला होता आणि तिला आपली खूण पटवली होती. एका क्षणात हे सारे केतकीच्या ध्यानात आले. तिला कळले की तिचा बळीरामा आता या जगात नव्हता. आता तो भद्रकाळीचा झाला होता. पण हे लक्षात येऊनही केतकी रडली नाही. तिच्या डोळ्यांचे मुळी पाणीच आटले. ते भीषण सत्य समजताच दुःखाने तिचे भानच हरपले. ती वेडीपिशी झाली. केतकी मग पूर्वीची लाजवट कुळवंतीण राहिली नाही. ती केवळ एका प्रचंड वेदनेची चूड झाली. तिने कंदील खाली ठेवला आणि चिखलाच्या त्या ओल्या ठशांवरून हलकेच बोट फिरवले. त्या पंजांजवळ डोके ठेवले आणि ती पहाटेच्या प्रकाशातला लग्न सोहळा आठवू लागली. ते हातात गुंतलेले हात, ती जोडीने टाकलेली 7 पावले, काही घटकाच केवळ टिकलेली ती सोबत. ज्या कुणी हे केलं त्याला प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे. केतकी मनातल्या मनात तळमळून म्हणाली. सूड घेणार आहे मी सूड. रडत बसले तर बळीला शांती नाही मिळायची. ती मोठ्यानं म्हणाली, मी रडत नाही बसणार बळी. मी सूड घेईन. त्या वाचून स्वस्त नाही बसायची रे. ती एवढे बोलली आणि त्या चिखलाचे बोट घेऊन तिने कपाळाला लावले. तशी पाहता पाहता ते चिखलाचे ठसे भिंतीवरून नाहीसे झाले आणि किण्ण वाजवणारी ती शीळ सुद्धा एकदम थांबली. केतकी खाली बसली. हातातला काचेचा हिरवा चुडा तिने फोडून टाकला. गळ्यातले मंगळसूत्र काढून कोपऱ्यात फेकून दिले. जेवणाचे ताट उचलून ती आजच्या दिवसात पहिल्याने खोलीबाहेर पडली.
मेरेवर उभे राहून तिने जेवण कुत्र्याला खायला घातले आणि ताट स्वयंपाकघरात नेऊन ठेवले. पुढल्या दारी येऊन पाहते तो सुकड्या जोरजोराने जमीन घाशीत आहे. केतकीने कर्कशपणे विचारले, काय झालं रे सुकड्या? काय उपयोग नाही बघा, सुकड्या घाशीतच म्हणाला. काल सारवलेली जमीन आज घाण झाली. बरं, चिखल बी असला दाट, किती किती घासा, तो निघतच नाही. कुणाचं मडं चालत गेलं कुणास ठाव. केतकीने पाहिले, अंगणातून माडीपर्यंत चिखलाच्या पावलांचे मोठे मोठे ठसे उमटत गेले होते. ती पावले केतकीच्या ओळखीची होती. त्यांच्या ठशात तिने आपली पावले जुळवून पाहिली. सुकड्या. केतकी विचित्र घोगऱ्या आवाजात म्हणाली, सुकड्या, तुला हे डाग जायला हवे असतील तर जमीन पुसून काही उपयोग नाही. तिने त्याचा हात पकडला. तिच्या डोळ्यांतून ठिणग्या उडत होता. शपथ घे की मी सूड घेईन, मगच ते जातील, मगच जातील. म्हण, सूड घेईन, सूड घेईन. ती त्याचा हात सोडीना. केतकी. माडीच्या खिडकीतून रावसाहेबांचा आवाज ऐकू आला. सोड त्याचा हात. केतकीने सुकड्याला सोडून दिले आणि भ्रमिष्ठासारखी पळतच ती माडीच्या पायऱ्या चढली. तुम्हीच मारलत त्याला, माझ्या बळीला तुम्ही मारलत आणि भद्रकाळीच्या दलदलीत लोटून दिलत. तुम्ही मारलत त्याला. हा बघा चिखल, हा बघा. तिने शेवटच्या पायरीचा चिखल बोटाने उचलून त्यांना दाखवला. केतकी, वेड्यासारखं काय करतेस? गप्प बैस पाहू, असे म्हणत रावसाहेब जिन्याच्या तोंडाशी आले. त्यांनी कंदील उंच धरला. कंदील चढून येणारी ती चिखलाची पावले पाहून त्यांना धक्काच बसला. आता तरी कबूल करा. केतकी धावत जिना चढून गेली. नाहीतर हा चिखल तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही त्याला चिखल म्हटलं तो तुमचा सूड घेईल, तो तुमचा सूड घेईल. बोटे नाचवीत केतकी बोलत होती. तिचे केस सुटले होते आणि बटा कपाळावर आल्या होत्या. तिला पदराचेही भान राहिले नव्हते. ती तशीच माडीच्या पायऱ्या उतरू लागली. मी सबंध गावाला जाऊन सांगेन की तुम्ही आपल्या मुलीला विधवा केलत. तुम्ही आपल्या जावयाचा खून करून त्याला दलदलीत फेकलत. मी सांगेन. केतकी, केतकी थांब. रावसाहेब तिच्या मागोमाग जिना उतरून खाली येऊ लागले. केतकी, मी बळीला. पुढे काही बोलणार इतक्यात रावसाहेब भटकन खाली बसले. साहेब, साहेब म्हणत सुकड्या धावला. रावसाहेब हातपाय झाडीत होते. डाव्या हाताने त्यांनी आपला उजवा तळवा घट्ट धरून ठेवला होता. जणू काही त्याच्यातून विलक्षण कळा येत होत्या. आग, आग होते, आग होते, ते ओरडत होते. हतबुद्ध होऊन केतकी थांबली. मोठ्या प्रयासाने सुकड्याने रावसाहेबांच्या उजव्या हाताची मूठ उघडली. त्यांच्या तळहातावर एक पावली एवढा चिखलाचा डाग उमटला होता. सुकड्यानं रावसाहेबांच्या हातावर लोणी चोळले, तूप ओतले, तरीसुद्धा हाताची आग थांबेना. मलमपट्टी केली तरी काही उपयोग होईना. कशीबशी रात्र गेली. रावसाहेबांच्या माडीच्या जिन्यातले ते डाग सकाळी आपोआप दिसेनासे झाले. सुकड्या डॉक्टरांना बोलवायला गेला. केतकी रात्रभर झोपलीच नव्हती. पण तिचा कालचा आवेश कमी झाला होता. मलूल डोळ्यांनी ती एका जागी बसून होती. डॉक्टर आले, पण त्यांना समाधानकारक निदान करता आले नाही. एक प्रकारचा त्वचारोग आहे असे सांगून त्यांनी रावसाहेबांसाठी मलम पाठवून दिले. वेदना तात्पुरत्या थांबण्यासाठी त्यांनी त्यांना एक इंजेक्शनही दिले. रावसाहेब निश्चित पडून होते. बोलण्याचीही शक्ती त्यांच्यात राहिली नव्हती. मात्र त्यांना बघायला कुणीही आले नाही. कारण त्यांच्या या आजाराविषयी कुठेही बोलायला डॉक्टरपासून गडी माणसांपर्यंत सर्वांनाच बंदी होती. काहीतरी निर्धार करून केतकी उठली. भर उन्हातून चालत भद्रकाळीच्या बाजूला निघाली. दलदली जवळ आली. बाहेर ऊन तापत असले तरी झाडांची दाट सावली दलदलीवर पसरली होती. त्यामुळे ती दलदल अपराधाची चोरटी छाया पडलेली पापी चेहऱ्यासारखी दिसत होती. आसपास कुणीच नव्हते. एक प्रकारची अस्वस्थ शांतता तिथे घोटाळत होती. बुडबुड्यांचा तडतड आवाज मधून येत होता. वाटायचे की शांततेचा हा मोठा बुडबुडा एकाएकी फटदेशी फुटून जाईल आणि मग सारे
रान त्या दलदलीत गाडल्या गेलेल्या पापांनी गजबजून उठेल आणि एकाएकी एक मंद खालच्या स्वरातली शीळ अस्मांतात घुमू लागली. ती शीळ कालच्या शिळेसारखी कानठळ्या बसवणारी नव्हती. अगदी हलकेच कुणीतरी या रानात, या चिखलात, वाऱ्यात राहत असलेले कुणीतरी गुणगुणत असावे तशी ती शीळ होती. पण तरीही ती ऐकून केतकीच्या अंगावर सरसरून काटा आला. हळूहळू ती शीळ तिच्या डोक्यात घुमू लागली, रक्तात पसरू लागली. केतकीचे भान गेले. आता तिला त्या शिळेशिवाय दुसरे काही ऐकू येईनासे झाले. बुडबुड्याच्या लक्ष तोंडांनी पुटपुटणाऱ्या, फेसाने लडबडलेल्या कृमीकीटकांनी बुजबुजलेल्या त्या लालवट दलदलीशिवाय दुसरे काही दिसेनासे झाले. तिच्या जीवाचा सखा तिथेच झोपला होता. त्याच्या घरात जायला तिला कसली भीती! एक पाऊल गळ्यात रुतले की पुरे. देहाला मग आपोआपच ओढ लागेल, मग कायमची सोबत. कुणालाच तोडता येणार नाही अशी एक अतूट नाते. त्या मंद विरविरत्या शिळेच्या तालात केतकीने पाऊल उचलले आणि ती ते गाळात ठेवणार इतक्यात कुणीतरी तिच्या दंडाला धरून तिला मागे ओढले. केतकी दूर हिरवळीवर जाऊन पडली. तिने इकडे तिकडे पाहिले, जवळ कोणीच नव्हते. फक्त तिच्या दंडावर एक चिखलाची खूण उमटली. चिखलाचा हात लागावा तशी. मात्र रावसाहेबांच्या हातावरच्या खुणेसारखी ही खूण जळजळत नव्हती. ही पहा ती खूण. केतकी आपला दंड जाधवला दाखवीत म्हणते, कालपासून थोडी पुसट झालीये. जाधव चक्रावून जातो. केतकीच्या हकीकतीवर विश्वास ठेवणे कठीण असते, पण तिच्या बोलण्यात संगती असते. त्यामुळे तिला वेडी ठरवणेही कठीण आहे. शिवाय हा पुरावा तिच्या दंडावरच्या चिखलाचा. मी घरी परत गेले. केतकी सांगत असते, माझ्या बळीरामानं मला मरणापासून मागं ओढलं. त्याला मी दलदलीत यायला नकोय. बाहेरच राहून मी त्याच्या मरणाचा सूड घ्यायला हवाय त्याला. त्याशिवाय तो शांत होणार नाही. काल रात्री सुद्धा माझ्या खोलीत चिखलाचे ठसे उमटले. मी सूड घ्यायचं कबूल केलं तेव्हा ते गेले. पण मी करू तरी काय? मला काही सुचेनासं झालंय. आपण सूड घेऊ शकत नाही केतकी. आपण जाधवच्या शब्दातल्या आपुलकीने केतकी चमकते. तिला खूप खूप बरे वाटते. हलके हलके वाटते. आपल्याला वेड्यात काढणाऱ्या सबंध गावापेक्षा हा एकच माणूस वेगळा आहे या विचाराने ती काहीशी सुखावते. आपण सूड घ्यायची गरज नाही केतकी. ते तुझा बळीरामच आपल्यापेक्षा अधिक चांगलं करू शकेल. आपण फक्त खरोखर काय घडलं हे शोधून काढायला पाहिजे. अपराध्याला शिक्षा होईलच, पण त्याआधी आपण बळीरामाला अपराधी कोण आहे हे मला ठाऊक आहे. रावसाहेब, हो, तसं नसतं तर हातावरच्या चिखलानं ते असे तळमळत पडले नसते. तो चिखलाचा डाग दिवसेंदिवस चरत गेला नसता. तो चिखल इथला आहे, दलदलीतला. माझी खात्री आहे. बाबांनी त्याचा खून करून त्याला दलदलीत. जाधवराव, मी तुमच्या पाया पडते. माझ्या बळीला त्या दलदलीतून बाहेर काढा. अग्नी तरी द्यायला हवा हो त्याच्या प्रेताला. केतकी मुक्तपणे रडू लागते. एव्हाना आभाळ नक्षत्रांनी भरून गेलेले असते. जगल्या गुरवाला भयंकर आश्चर्य वाटून राहिलेले असते. नवा फौजदार जाधव आपल्याकडे रातोरात येतो काय? आपला रोडका बैल भद्रकाळीच्या दलदलीत घालायला सांगतो काय? तो मेल्यास त्याच्या किमतीहून 50 रुपये जास्त द्यायला तयार होतो काय? आणि मुख्य म्हणजे हे सगळे या कानाच्या त्या कानाला कळू न देण्याची अट घालतो काय? हे गौंडबंगाल जगल्याला मुळीच उलगडत नाही. पण फौजदाराला नाही म्हणणे शक्य नसते. म्हणूनच तो या सगळ्या यातायातीला तयार होतो. जगल्या स्वतःची गुरे स्वतःच चरायला नेतो. त्यामुळे नजर चुकवून बैल दलदलीत घालणे त्याला सोपे असते.
त्याप्रमाणे करून तो बैल दलदलीत गेल्याची बोंब ठोकीत पोलीस चौकीवर हजर होतो. पोलीस पाटलाकडे आज सोनाराच्या घरावर रेड टाकायचे काम असते. त्यात लगदाही साधला जाणार असतो. म्हणून तो जगल्याकडे विशेष लक्ष न देता जाधवला त्याच्याबरोबर लावून देतो. दलदल उपसण्याची लाट असते नरसुवाण्याकडे. जगल्याला बैलाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल 4 शिव्या हासडून तो ती देतो. लाट घेऊन जाधव आणि जगल्या दलदलीजवळ पोचतात. तोवर तिकडे अर्धा गाव जमलेला असतो. सगळे जगल्याला राखणीतल्या चुकारपणासाठी ठेवणीतल्या शिव्या देतात. त्या माऱ्याने हबकून जाऊन जगल्या खरे ते सांगून टाकतो की काय अशी जाधवला काळजी वाटते. पण जगल्याचे सगळे लक्ष बैल मरतो का आणि 50 रुपये अधिक मिळतात का इकडेच लागलेले असते. त्यामुळे तो तोंडातून चक्कार शब्द काढीत नाही. बैल ठोठो हंबरत असतो आणि सुटण्याच्या धडपडीत अधिकाधिक खोल जात असतो. लाटेचा दांडा पलीकडे टाकला जातो. दोर बांधण्यात येतात. लाट खाली सोडण्यात येते. तिला धरून 2 लंगोटी लावलेले बापे खाली उतरतात. बैलाच्या आजूबाजूचा चिखल उपसून टाकू लागतात. एका ठिकाणचा चिखल उपसताना पलीकडचा चिखल तिकडे जमा होतो. त्यामुळे थोडे दूरपर्यंत उपसावे लागते आणि एकदा चिखल उपसणारे बापे ओरडू लागतात. त्यांना माणसाचे प्रेत सापडलेले असते. बघणारी सारी मंडळी शहारतात. प्रेत वर आणण्यात येते. विलक्षण दुर्गंधी सुटते. प्रेत चिखलाने लडबडलेले असते. त्याचा बराचसा भाग किड्यांनी खाल्लेला असतो. तरीही ते बळीरामाचे असल्याचे सगळे ओळखतात. सगळी मंडळी आपापसात कुजबुजू लागतात. पण मोठ्याने बोलून आपला तर्क सांगण्याऐवजी कुणाची छाती होत नाही. केतकीला निरोप पाठवून जाधव प्रेत घेऊन स्मशानात जातो. प्रेताला अग्नी देणार एवढ्यात केतकी तिथे येते. आजवर बाई माणूस स्मशानात आल्याचे गावाने कधीच पाहिलेले नसते. सगळे डोळे फाडफाडून तिच्याकडे पाहत राहतात. पण केतकीला त्याची पर्वा नसते. बळीरामाचे पाय अजून जळू लागलेले नसतात. केतकी त्याच्यावर डोके ठेवते. लाकडे पेटू लागतात. वेळीच जाधव केतकीला मागे खेचतो. ती रडत नाही, आक्रोश करीत नाही, तोंडातून चकार शब्द काढीत नाही. स्वतःचा प्राणच जणू त्या चितेवर ठेवल्यासारखं ती निश्चेतन होऊन जाते. जाधव तिला हाताला धरून तिच्या घरी पोचवतो. एखाद्या कापडी बाहुलीसारखी ती शून्यपणे चालते. तिच्यातून सारे चैतन्य शोषून घेतल्यासारखे झाले आहे. प्रत्येक पाऊल मोठ्या कष्टाने पडते. कशीबशी ती घराशी येते आणि ओटीच्या पायऱ्या चढतानाच खाली कोसळते. जाधव तिला उठवू लागणार इतक्यात रावसाहेबांच्या खोलीतून काळीज पिळवटून टाकणारा विलाप ऐकू येतो. त्यासरशी केतकी उठून बसते. तिच्या अंगात कुठून बळ येते कुणास ठाऊक, पण ती तशीच धडपडत उभी राहते. जणू आपल्याला काय करायचे आहे याची तिला एकदम जाणीव होते. ती तशीच तडक रावसाहेबांच्या खोलीत जाते. तिच्या मागून जाधवही जाऊ लागतो. दाराशी सुकड्या बसलेला असतो. निर्विकार चेहऱ्याने जाधवला पाहून तो उठून उभा राहतो. जाधव त्याच्या नजरेला नजर देतो. तो बाजूला होतो. आता रावसाहेब माशासारखे तडफडत बसलेले असतात. आतापर्यंत त्यांच्या हाताचा सबंध पंजा चिखलाचाच झाल्यासारखा दिसत आहे. कुजून गेला आहे. त्यातून येणाऱ्या कळा त्यांना अगदी असह्य होत आहेत. शेजारी डॉक्टर उभे आहेत. रावसाहेबांना मुंबईला नेऊन पंजा मनगटापर्यंत कापून घेतला तरच ते वाचू शकतील असे त्यांचे म्हणणे. रावसाहेबांची सबंध हात देखील कापून घेण्याची तयारी आहे. फक्त त्यांना त्या जळत्या वेदनेपासून सुटका हवी आहे. जाधव आणि केतकी मुकाट्याने बाहेर येतात. केतकी जाधवाला म्हणते, तुम्हाला काय वाटतं, बळीरामा त्यांना नुसत्या हातावर सोडील?
जाधव काहीच बोलत नाही. बोलण्यासारखे असतेच काय, सारे काही समजून चुकलेले असते. रावसाहेबांवर बळीरामाने सूड घेतलेला असतो. पण जाधवाचा जीव दुसऱ्याच एका पंचायतीत पडलेला असतो. रावसाहेबांनी बळीचा खून केला म्हणजे त्यांच्यावर पोलीस केस व्हायला पाहिजे. सगळे कायद्याच्या चौकटीत बसायचे तर रावसाहेब नुसता हात छाटला जाऊन जिवंत राहता कामा नये. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, याहून जबर शिक्षा. पण रावसाहेबांचे स्टेटमेंट घ्यायचे कसे ते तर तळमळत पडलेले. त्यांना नीट बोलता येत नाही की बोललेले ध्यानात येत नाही. ते नुसते आक्रोश करीत विव्हळत पडून आहेत. तरीही सगळ्या प्रकरणाची साध्यंत माहिती मिळवायलाच हवी. केतकीने सांगितलेली हकीकत बाहेरून पडताळून पाहायलाच हवी. रावसाहेबांच्या आजूबाजूच्या साऱ्या माणसांना भेटून या गुन्ह्याचे धागेदोरे मिळवायला हवेत. आणि एकदम एक नाव त्यांना लख्ख सुचते, सातारकर. जिल्ह्याच्या गावी कॉलेजात शिकत असलेला सातारकर. केतकीचे लग्न त्याच्याशी लावून देण्याचा रावसाहेबांचा विचार होता. रावसाहेबांच्या बेतांची कदाचित त्याला थोडीफार कल्पना असेल. दिवसभर फिरून जाधव सातारकरांची माहिती गोळा करतो. सातारकर तसा काही वयाने लहान नसतो, पण अजून त्याचे कॉलेजच चाललेले असते. आई शेजारच्या गावात राहून घर सांभाळते. आता मुलाचे लग्न व्हावे आणि त्याने मार्गाला लागावे एवढीच तिची इच्छा. पण त्याचे शिक्षणच संपत नाही. रावसाहेबांची आणि सातारकरांच्या आईची जुनी गट्टी. केतकीला स्वतःची सून करून घ्यायचे त्या बाईच्या मनात रीतसर मागणीसुद्धा घातलेली असते तिने. जाधवाला आठवते केतकीने सांगितलेल्या हकीकतीमधील ती बाई, मोठ्याने हसणारी, स्थूल मध्यम वयाची. जाधव सकाळीच उठून शेजारच्या गावी जातो. सातारकरांचा वाडा शोधून काढणे त्याला कठीण जात नाही. वाडा चांगला चौसोपी पण जुनाट, जागोजागी पोखरलेला, ढासळलेला. कित्येक वर्षापूर्वीच त्याची डागडुजी करून घ्यायला हवी होती, पण घरात पुरुष माणूस नसावे. वाड्याचा दर्शनी दरवाजा उघडा असतो. जाधव सरळ आत शिरतो, पण आतील दरवाजाला कुलूप. काय करावे अशा विचारात जाधव क्षणभर तसाच उभा राहतो. एवढ्यात कुठूनशी एक जख्ख म्हातारी येते, केसांची पिकून चांदी झालेली, नाक भुईला लागलेले अशी. सातारकर इथंच राहतात ना? जाधव दबकत विचारतो. तो इथं नाही, बाहेरगावी गेलाय. आणि आई? जाधव धीर करून विचारतो. तीही नाही. ती जाखिणीसारखी दिसणारी बाई वस्कन अंगावर येते. दिसत नाही. कुलूप आहे ते. जाधव विचारात पडतो. तो आणखी काही चौकशी करणार तोवर म्हातारी तरातरा चालत वाड्यामागच्या झाडांमध्ये नाहीशी झालेली असते. निराश होऊन तो परत जाण्यासाठी पाऊल उचलतो आणि याच क्षणी एक जीप वाड्याच्या दर्शनी दरवाजासमोर येऊन थांबते. आतून एक काळगेला कृश माणूस उतरतो आणि त्याच्या मागून जाधवाला आश्चर्याचा धक्काच बसतो. त्या माणसामागून केतकी खाली उतरते. केतकी! जाधव पुढे होतो. केतकी धावतच येऊन त्याच्या हाताचा आधार घेते. मला यांनी इथं आणलं, सातारकरांनी. मला भीती वाटते हो. सातारकर गप्पच उभा, जाधवाला पाहून गोंधळलेला. तुम्ही भेटला नसता तर माझं काय झालं असतं? केतकी केवलवाण्या आवाजात बोलते. यांनी मला फसवून इथं आणलं. म्हणाले तुला यायलाच हवं, माझ्या आईला तुला भेटायचंय. आणि इथं घराला कुलूप आहे. जाधवाला पाहून तिला बराच धीर आलेला असतो. काय हो, खरं आहे ना ही सांगते ते? जाधव दरडावून विचारतो. सातारकर काहीच बोलत नाही. तो नुसता त्यांना पाठीमागून येण्याची खूण करतो. तिघेही वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला येतात. एका बंद दरवाजापाशी येऊन थांबतात. मी खोटं सांगितलं नाही, सातारकर अगदी थकलेल्या आवाजात बोलतो. खरोखरच आईला भेटायचंय. अगदी जरुरीचं आहे ते. तो दार ढकलतो. या, आत या. आत विलक्षण काळोख आहे. काळोखाला डोळे सरावताच एक मुटकुळे पलंगावर दिसू लागते. आली सूनबाई? पलंगावरून आवाज येतो. मी नाही कुणाची सूनबाई. केतकी फणकारते. ऐक, मला बोलू दे. सारी शक्ती एकवटून बोलावे तशा आवाजात ती स्त्री बोलते. तुझ्याकडे बोलल्याशिवाय
गेले तर नरकात पडेल. बोलता बोलता ती एकदम गप्प होते. थोडा वेळ असाच जातो. मग ती कशीबशी बोलते. पोरी, तुझा तो बळीरामा भद्रकाळीच्या दलदलीत आहे. माहीत आहे ते आम्हाला. माझ्या वडिलांनी. तुझ्या वडिलांचा त्याच्यावर राग होता ग पोरी. ते त्याला नाही नाही ते बोलले. पण ते तेवढंच ग. त्यांनी त्याला मारलं नाही. बाबांनी त्याला मारलं नाही? नाही मुली. तुझ्या बळीरामावर मारेकरी घातले मी. मला तुला सून करून घ्यायचं होतं. तू एकुलती एक मुलगी. तुमची सारी इस्टेट जावयालाच जायची. आमची परिस्थिती तू बघतेसच. पण बळीरामा आड आला म्हणून मी तुझ्या बापाला हे माहीतसुद्धा नाही. तिला धाप लागते. एकवटलेली शक्ती संपते. मान मागे टाकून ती कोसळते. आई, असा अस्फुट उद्गार काढून सातारकर चेहरा हातात लपवतो. पण तिच्याजवळ जात मात्र नाही. जाधवला ते विचित्र वाटते. तो पलंगाच्या पायथ्याशी बंद खिडकी उघडून टाकतो. बाहेरून प्रकाशाचा लोट खोलीत शिरतो. त्या प्रकाशात जे दिसते त्याने कितकी किंचाळते. पलंगावर माणूस म्हणण्यासारखे कुणी नसतेच. एक चिखलाचा, भद्रकाळीतल्या लालवट चिखलाचा, पायापासून डोक्यापर्यंत कुजलेला, सडलेला, मानवी आकाराचा पुतळा तिथे पडलेला असतो. काही क्षणांपूर्वी बोलणारा, आता सारी चेतना संपलेला, खिळल्यासारखी होऊन केतकी आणि जाधव त्या चिखलाच्या आकृतीकडे पाहत राहतात. ती खडबडून जागी होतात. ती उघड्या खिडकीशी ऐकू येणाऱ्या शिळेने. हळूहळू ती शीळ साऱ्या खोलीभर पसरते. साऱ्या वाड्यात घुमू लागते. पण आता तिच्यातला विलाप संपलेला असतो. एखाद्या तृप्त आत्म्याने शांतपणे वाजवावी तशी ती शीळ मंद सुरेल वाजत राहते. कथा समाप्त.